राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ताज्या झटपट अशा बातम्या या बातमीपत्रात बघणार आहोत। शेतीविषयी नवीन योजना आणि शेतकऱ्यांना ज्या योजना मिळणार आहेत त्याविषयी सर्वाधिक माहिती आपल्या YouTube चॅनलमध्ये मिळणार आहे। आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करणार आहोत। अजितदादांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात शिंदे गटापेक्षा राष्ट्रवादीने खेचला जादा निधी। मोठा भाऊ भाजपकडील खात्यांसाठी सर्वाधिक निधीची तरतूद केली। लासलगाव बाजार समितीच्या आंदोलनामुळे तासभर लिलाव बंद। 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी। कांदा घसरल्याने शेतकरी झाला आक्रमक। कर्जमुक्ती हवेतच सिंचन कर गाळात। राज्य सरकारचा अर्थसंकल्प काल सोमवारी मांडला, परंतु शेतकऱ्यांना जी कर्जमुक्ती हवी होती आणि निवडणुकीआधी दिलेलं आश्वासन मात्र महायुती सरकारने पाळलेलं नाही। 9,000 रिक्त पदांसह कृषीच्या कारभाराची ढकलपट्टी। ही 9,000 पदे जर भरली तर शेतकऱ्यांना त्याचा अनेक ठिकाणी फायदा होईल। रिक्त पदांच्या ओझ्याने कर्मचाऱ्यांचा ताण वाढला। शक्तीपीठ महामार्ग 86,000 कोटी खर्च करून बांधणार। पश्चिम महाराष्ट्राच्या वाट्याला तुषार सिंचन। सरकारचा महामार्गाचा संकल्प कायम, मात्र शेतकऱ्यांचा विरोध सुद्धा कायम आहे। उद्योग, सिंचन, आरोग्याला ऊर्जा देण्याचा अजितदादांचा संकल्प। मुद्रांक शुल्क वाढीमुळे अनेक ठिकाणी नाराजी। दस्त नोंदणी खर्चिक झाली। CNG LPG इलेक्ट्रिक कार महागणार। पिवळा वाटाणा पुन्हा हरभऱ्याच्या मुळावर। मुक्त आयातीला मुदतवाढ, उडदाला वर्षभराची मुदत। हरभरा उत्पादकांना आता अनेक ठिकाणी समस्या निर्माण होत आहेत। सुपे उपबाजारात फोडलेल्या चिंचेला 8,000 रुपये दर। बारामतीतील सुपे येथील उपबाजारात या हंगामातील तिसऱ्या बाजारात अखंड चिंचेला 8,000 रुपये तर फोडलेल्या चिंचेला 12,000 रुपये दर आहे। मिशन फॉर कॉटनसाठी 2500 कोटींची तरतूद। कापसाची उत्पादकता दर्जा सुधारण्यासाठी प्रकल्प। मात्र 2500 कोटींची तरतूद केली, परंतु ती खालच्या स्तरावर जाईल का याबाबत साशंकता। बिहारमध्ये 18 वर्षांनंतर पुन्हा उभी राहणार बाजार व्यवस्था। बाजार समिती कायदाच 2006 मध्ये केला होता रद्द। कृषी विपणन संचालनाची कामे सुद्धा दिली होती, त्यामुळे आता याचा फायदा तेथील शेतकऱ्यांना होईल। कृषी क्षेत्रात 7,000 कोटींची कपात। जयंत पाटील यांचा आरोप, तर शेतकऱ्यांबद्दल अवाक्षरे नसल्याची विरोधकांची टीका। शेतकऱ्यांनी मतदान तुम्हाला केलं नाही का, जितेंद्र आव्हाड यांचा सवाल। बेदाणा उत्पादनात 25% मोठी घट। प्राथमिक अंदाज 2 वर्षापासून उत्पादनात सतत घट होत आहे, त्यामुळे आणि नैसर्गिक आपत्तीचा सुद्धा फटका बसलेला दिसत आहे। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा ताज्या झटपट शेतीविषयक बातम्या। अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा। लाईक करण्यासाठी 1 ते 2 सेकंद लागतात। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।